काँग्रेसला देखील सोबत घेण्याची राज ठाकरेंची इच्छा असल्याचं संजय राऊत यांनी वक्तव्य केलं आणि संजय राऊतांच्या या वक्तव्यानं अनेक चर्चांना उधाणही आलं। मनसेच्या युतीबाबत काँग्रेससोबत चर्चा सुरू असल्याचं राऊत म्हणाले। राज ठाकरे म्हणाले की काँग्रेसलाही सोबत घ्या असं संजय राऊत म्हणाले। राज ठाकरेंची ही भूमिका म्हणजे निर्णय नाही असं सुद्धा राऊत त्यानंतर म्हणाले। मात्र मग राज ठाकरे म्हणजेच मनसे महाविकास आघाडीमध्ये जाणार का आणि महाविकास आघाडीमध्ये आणखी एका पक्षाची एंट्री आता होणार का असे अनेक प्रश्न उपस्थित झाले। स्वतः राज ठाकरे यांची इच्छा आहे अरे वा की आपल्याला महाविकास आघाडीतला घटक पक्ष असलेला काँग्रेसला सुद्धा सोबत घेणं गरजेचं आहे। ही त्यांची एक भूमिका आहे, याचा अर्थ निर्णय नाही, कारण प्रत्येकाचं या राज्यामध्ये एक स्थान आहे। जसं शिवसेनेचं आहे, म्हणजे आमच्या बाळासाहेब ठाकरेंच्या, उद्धवजींच्या, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आहे, माननीय शरद पवार साहेबांचा आहे, डाव्या पक्षांचा आहे, तसंच काँग्रेससुद्धा महाराष्ट्रातला एक महत्त्वाचा पक्ष आहे। काही निर्णय घेताना जसं शिष्टमंडळामध्ये काँग्रेसचा समावेश होणं गरजेचं आहे, ही आमच्या सगळ्यांची भूमिका आहे, ती राज ठाकरे साहेबांची सुद्धा आहे। काँग्रेसच्या महाविकास आघाडीच्या सहभागाबाबत आणि राजसाहेबांच्या त्या महाविकास आघाडीमध्ये येण्याबाबत मी मगाशीच बोललो की ज्यावेळी राजसाहेब महाविकास आघाडीमध्ये येत आहेत की येत नाहीत मला माहीत नाही, परंतु काँग्रेसला येण्याची संमती आहे असं जे सकाळी सांगण्यात आलेलं आहे, तर त्याच्यामध्ये राजसाहेब नक्की ही महाविकास आघाडी करत असताना स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दलची काँग्रेसची नक्की भूमिका काय आहे हे विचारतील। कर्नाटकमध्ये काँग्रेसचं सरकार आहे, जे मराठी माणसाला त्रास देत आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळे हटवत आहेत, या सरकारला जाब विचारतील ते काँग्रेसच आहे आणि त्याच्यानंतर ह्या घटना घडतील असं मला राजकीय वाटतं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।